मुरुडच्या कोर्लाई समुद्रकिनारी संशयित बोट आढळली होती। पाकिस्तानमधून ही बोट भारतात आल्याचं म्हटलं जात होतं। आता या बोटीसंदर्भात महत्त्वपूर्ण खुलासा झालाय। ही बोट नसून पाकिस्तान येथून वाहून आलेला फ्लोटिंग बोया असल्याचं स्पष्ट झालंय। ही माहिती समोर आल्याने सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोर्लाई समुद्रकिनारी आढळून आलेली संशयास्पद वस्तू बोट नसून ती मासेमारीसाठी वापरण्यात येणारा बोया असल्याचं समोर आलंय। तटरक्षक दलाच्या शोध मोहिमेत ही बाब स्पष्ट झाली असून रायगड पोलिसांनी याबाबतचा खुलासा केलाय। हा फ्लोटिंग बोया पाकिस्तानहून भारतीय समुद्र हद्दीत वाहून आलेला आहे। अशाच प्रकारचा पाकिस्तानी फ्लोटिंग बोया जानेवारी महिन्यात गुजरातच्या ओखा किनाऱ्यावर आढळून आला होता। रविवारी 6 जूनला रात्री सुमारे 9 वाजता आम्हाला कोस्ट गार्ड कंट्रोल ऑफिस दिल्ली वरून एक माहिती प्राप्त झालेली होती। एक पाकिस्तान रजिस्ट्रेशनची वेसल कोर्लाई चे जवळ सापडलेली आहे आणि आपल्याला आता पुढे याचा शोध घ्यायचा आहे। ही माहिती प्राप्त होतानाच लगेच आपली पोलीस यंत्रणा ऍक्टिव्हेट झालेली होती। बीडीडीएस पथक क्यूआरटी टीम तिथे रवाना करण्यात आलेले होते। लोकल पोलीस स्टेशन आणि स्ट्रायकिंग फोर्स नी सागरी सुरक्षा दल जे आहे नागरिकांचे त्यांची सहाय्याने पूर्ण कोस्टची पॅट्रोलिंग करण्याची सुरुवात केली। अशी संशय वाटत होता की काही बोटी असू शकत आणि काही बोटींवरती लोक पण असू शकत। मग त्यानंतर काल पूर्ण दिवशी हे चेक करण्यात आलं आणि त्याच्यात असा निष्पन्न झालेला आहे ती काही बोटी नाही पण एक फिशिंग बॉय आहे। बरेच वेळा काय असतात की मोठी शिप्स ज्यावेळी हाय सीज मध्ये फिशिंग करायला जातात तर ते आपले फिशिंग नेट टाकताना 4-5 बोई त्याच्यावरती लावतात। बोय लावण्याचं कारण आहे की मोठी फिश आली, मोठी शिप आली तर ते काही ऍक्सिडेंट होणार नाही आणि दुसरा मोठी शिप त्यांचे नेट्सला काही हानी पोहोचवणार नाही। हे जे आपल्याला बोय काल आयडेंटिफाय झालेला होता तो एक पाकिस्तानी शिपचा भाग होता जे की डिसेंबर 2024 मध्ये विभक्त झालेला आहे शिप मधून आणि आता तो आपले वॉटर्स मध्ये आलेला आहे। बरेच टेक्निकल एव्हिडन्स आणि जे ह्युमन इंट आहे त्याच्या माध्यमातून असं निष्पन्न झालेला आहे ते काय बोटी नाहीये आणि एक AIS बोय फिशिंगचा मेकॅनिझम होता। जसं माहिती प्राप्त झाली लगेच कोस्ट गार्ड आणि आपली जे टेरिटोरियल कोस्टल पोलीस आहे ते ऍक्टिव्हेट झालेले होते। कोस्टल चेकपॉइंट्स सर्व ऍक्टिव्हेट करण्यात आलेले होते। कोस्ट गार्डने या मोहीम दरम्यान त्यांचे डॉनियर आणि हेलिकॉप्टरची सहाय्याने पूर्ण एरियाची रेकी केलेली आहे आणि काही मिळून आलं नाहीये असं त्यांनी निष्पन्न केलेलं आहे। सोबतच याच्यात इंडियन नेव्हीनेही सर्च ऑपरेशन राबवलेला होता आणि त्यांना काही मिळून आलं नाही। सोबत याच्यात आम्ही ड्रोनची सहाय्याने पण पूर्ण जे एरिया आहे त्याची रेकी आणि एरिया डॉमिनेशन केलेला होता। त्याच्यातही आपल्याला काही मिळून आलं नाहीये आणि हे फिशिंग बॉय आहे याचं निष्पन्न झालेलं आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो मुरुड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।